खेळाच्या मैदानातील बातम्यांचा वेगवान आढावा। दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये बुमराह संघाबाहेर असण्याची शक्यता आहे। बुमराह मालिकेत 5 पैकी 3 सामनेच खेळणार असल्याचं आधीच ठरलेलं होतं, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता। दुसऱ्या कसोटीत शार्दुल ठाकूरला बाकावर बसवलं जाऊ शकतं। दुसरा सामना होणाऱ्या मैदानाची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्यानं फिरकीपटूंना संधी दिली जाण्याची शक्यता। पहिल्या कसोटीमध्ये तब्बल 5 शतकं ठोकूनही भारताला करावा लागला पराभवाचा सामना। फिल्डिंगमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे सामना गमावल्याचं भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांचं मत। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संताप। यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर विरोधात कठोर भूमिका घेण्याचा गौतम गंभीरला सल्ला। भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा परतणार। दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघामध्ये बदल। 2 जुलैपासून भारत इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना। युवा क्रिकेटर रिंकू सिंगची उत्तर प्रदेश सरकारकडून बेसिक एज्युकेशन ऑफिसर पदावर नियुक्ती। क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी करणारा रिंकू आता शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणार। क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं लक्ष्यापासून भरकटल्याचं केलं मान्य। भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून एकेकाळी झाला होता गौरव। विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये सुद्धा निवड झाली नव्हती। भारतीय टी20 संघाचा कर्णधार आणि धुव्वाधार फलंदाज सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया। पोटाच्या उजव्या बाजूला जाणवत होता हर्नियाचा त्रास। श्रीलंकेविरुद्ध बांगलादेश पहिल्या दिवशी 8 बाद 228 धावा। शादमाना इस्लामच्या 46 तर मुस्तफिर रहीमच्या 35 धावा। विश्वा फर्नांडो, असिता आणि सोनलनं घेतले प्रत्येकी 2 बळी।